नमस्कार, मी पराग। संध्याकाळी 5च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम एक नजर आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। शैक्षणिक अभ्यासाचा रोजच्या जीवनाशी सांगड घालून तो अधिकाधिक कृतिशील व्हावा यासाठी कोकणातल्या काही शाळांमध्ये आयबीटी अर्थात मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा उपक्रम राबवला जातोय। कणकवलीच्या कुंभवडे शाळेत अलीकडेच वर्षापूर्ती निमित्त स्नेह मेळावा झाला। यात स्यमंतक धामापूर आणि विज्ञान आश्रम पुणे यांच्यातर्फे आयबीटी अर्थात मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली। कोकणातल्या 60 शाळांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातोय। यात ग्रह, आरोग्य, शेती, पशुपालन, अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण हे विषय शिकवले जातात। यामध्ये पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षाही प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो। 8वी ते 10वीचे विद्यार्थी स्वतः शेती, बिल्डिंग, सुतारकाम करतात। यासाठी अमेरिकेच्या लेंड अ हॅट इंडिया या संस्थेबरोबर सकाळ फाउंडेशनचा मुलाचा हातभार लागलाय, असं सचिन देसाई यांनी सांगितलं। आणि आयबीटी हा फक्त शाळेचा सब्जेक्ट विषय म्हणून न बघता हा ओव्हरऑल त्या गावाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या गावातल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा आयबीटी म्हणून प्रकल्प आहे। जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवावा अशी मागणी करण्यात येते आणि जास्तीत जास्त लोकांना शेती संबंधित नवीन काही तंत्रज्ञान कसं उपलब्ध करता येईल जिल्हा परिषदच्या शाळाच्या माध्यमातून हे पण आपण प्रयत्न करूया। तसेच विद्यार्थ्यांचं ज्ञान फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहू नये या हेतून राबवण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच मार्गदर्शक ठरेल। कोकणामध्ये सुरू झालेला हा आयबीटीचा अभ्यासक्रम मुलांमधली बहुविध कौशल्य वाढायला नक्कीच आधारभूत ठरतोय आणि त्याबरोबरच गावाकडून मुंबईकडे होणारं स्थलांतर हे यामुळे नक्कीच थांबेल असाही या संचालकांना विश्वास वाटतोय। कॅमेरामन विनायक वारंगसह शशांक मराठे, साम मराठी, सिंधुदुर्ग। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात 7च्या बातमीपत्रात अर्थात साम राज्यमध्ये। नमस्कार।